नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, दिल्ली विधानसभा निवडणूक आता प्रचार जोरात चालू आहे आणि दिल्लीचे जी जनता आहे ती इतके दिवस वाट बघत होती एका व्यक्तीची की ही व्यक्ती आल्यानंतर निवडणूक कशी बदलू शकते ह्याविषयी सगळ्यांना उत्सुकता होती आणि आज ते घडून आलं. आजपासनं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे 14 सभा घेणार आहेत पूर्ण दिल्लीमध्ये फिरून. आणि आज पहिल्याच दिवशी त्यांनी केजरीवाल यांना हिंदुत्वाच्या आणि सनातनाच्या पीचवर आणून उभं केलेलं आहे, जिथे केजरीवाल आणि आम आदमी पार्टी त्यांचं जे काम आहे ह्या क्षेत्रातलं हे शून्य आहे. विशेषतः केजरीवालनी गेली 10 वर्ष जे उत्तरांचली लोक आहेत, उत्तरेतले जे लोक आहेत, जे मोठ्या संख्येने आहेत दिल्लीमध्ये, त्यांना वारंवार सांगितलेलं की मी यमुना जी आहे ती अतिशय साफसुथरी करीन, स्वच्छ करीन, पण ते आश्वासन त्यांनी पाळलेलं नाही आहे. आणि आपण जाणता की उत्तरेतली जी लोक आहेत त्यांचं सगळ्यात मोठं पर्व जे असतं, जो सण असतो, तो छठ पूजेचा असतो. आणि दरवेळी छठ पूजेच्या वेळी जी यमुना आहे दिल्लीतली ती अतिशय वाईट अवस्थेमध्ये असलेली आपणही टी व्हीवरती बघितली असेल, पण त्या संदर्भामध्ये केजरीवाल आणि आम आदमी पार्टी शून्य त्यांनी काम केलेलं आहे त्या संदर्भामध्ये. त्यामुळे पूर्वांचलचे जे लोक आहेत त्यांचा अतिशय राग आहे केजरीवाल यांच्यावरती. आणि त्याचबरोबर आता कुंभ चालू आहे आणि कुंभमध्ये काल परवाच योगीजींनी आपल्या पूर्ण मंत्रिमंडळाबरोबर जाऊन स्नान केलेलं आहे. गंगा इतकी स्वच्छ आहे तिथे, हे लोकांनी पाहिलेलं आहे आपल्या डोळ्यांनी. त्याच्यामुळे पहिल्याच सभेमध्ये त्यांनी जो फुलटॉस बॉल टाकलेला आहे, योगींनी जो फुलटॉस बॉल टाकलेला आहे त्याच्यावरती केजरीवाल हे पूर्णपणे बाद झालेले आहेत. पण त्यांनी काय करायला सुरुवात केली की तेच परत की खोट्या विकासाची यादी सांगायची की आम्ही एवढी मोहल्ला क्लिनिक सुरू केली, आम्ही एवढ्या शाळा सुरू केल्या सरकारी वगैरे वगैरे. त्यांनी आपली टेप लावायला सुरुवात केली. पण यावेळी भारतीय जनता पक्षाने एक चांगली स्ट्रॅटेजी अशी आखलेली आहे मित्रांनो, की सनातनचा जो भाग आहे तो योगी आदित्यनाथ सांभाळत आहेत, किंवा हिंदू धर्माशी निगडीत जो भाग आहे, धर्माशी निगडीत जो भाग आहे, ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती योगी आदित्यनाथ हे केजरीवाल यांना घेरत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाच्या बाबतीमध्ये केजरीवाल यांना घेरत आहेत. आणि एवढं निश्चित आहे की विकासाच्या बाबतीमध्ये कुठल्याही स्तरावरती केजरीवाल हे मोदींशी स्पर्धा करू शकत नाही, कारण ते नेहमीच खोटं बोलून त्यांनी दिल्लीचं राज्य सांभाळलेलं आहे. त्यांनी आपण सर्व हेही जाणता की सगळ्या गोष्टी फुकट द्यायच्या. ह्यावेळी त्यांनी महिलांना, तरुणांना, विद्यार्थ्यांना, पेन्शनर्सना भरपूर आश्वासनं खोटारडे दिलेले आहेत, ज्याच्याकरता त्यांच्याकडे पैसा बिलकुल नाही आहे आणि एकही आश्वासन ते पुरं करू शकणार नाही आहे. मला वाटतं की आता हे दिल्लीच्या जनतेच्याही लक्षात आलेलं आहे. आणखीन एक मुद्दा मित्रांनो मला इथे ज्याची चर्चा करायची आहे की ह्यावेळी भारतीय जनता पक्ष खूप सिरियसली ही निवडणूक लढवत आहे आणि ती जिंकणार असं दिसतं आहे भारतीय जनता पक्ष. आज तरी असं वाटतंय ग्राउंड रियालिटी. पण गेली 2 जी विधानसभाच्या निवडणुका झाल्या तेव्हा भारतीय जनता पक्षाने इतक्या सिरियसली का नाही घेतलं? याचं कारण असं आहे मित्रांनो की त्यावेळी भाजपचा असा एक समज होता किंवा स्ट्रॅटेजी होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसला दिल्लीमध्ये येऊन द्यायचं नाही, मग आप आली तरी चालेल. आणि ह्या दिशेने जी काही भारतीय जनता पक्ष गेला त्याच्यामुळे 2 निवडणुका तो दिल्लीमध्ये हरला आम आदमी पार्टीकडनं. आणि त्यामुळे हा जो भस्मासूर आहे आपचा आणि केजरीवाल यांचा, हा दिल्लीच्या आता मानगुटीवरती बसलेला आहे. आणि ह्या भस्मासुराचं जे काही त्याचा जो अंत करायचा आहे तो योगी आदित्यनाथ करणार का, हा प्रश्न लोकांना आतापर्यंत पडलेला. पण आज ज्या तऱ्हेची त्यांची सभा झालेली आहे, ज्या तऱ्हेचं लोकांनी त्यांना रिस्पॉन्स दिलेला आहे, त्याच्यावरून निश्चित वाटतं की यावेळी आम आदमी पार्टी
येईल, म्हणजे त्यांच्याही जागा येतील निश्चित. पण सरकार आता तरी दिसतं आहे की भारतीय जनता पक्षाचं स्थापन होईल अशी आता तरी परिस्थिती आहे. कारण केजरीवाल यांचा हात कोणी खोटं बोलण्याच्या बाबतीमध्ये कोणी धरू शकत नाही. ना मोदी धरू शकत, ना योगी धरू शकत. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अजून काहीतरी खोटारडेपणा करून तो दिल्लीच्या जनतेला मूर्ख बनवू शकतो. पण जे विविध रिपोर्ट्स येत आहेत, विविध व्हिडिओज येत आहेत, त्याच्यावरून तरी आज असं दिसतं आहे की केजरीवाल युगाचा अंत दिल्लीमध्ये होऊ घातलेला आहे आणि तो योगी आदित्यनाथ यांच्याच हस्ते होणार आहे असं दिसतं आहे. 5 तारखेला मित्रांनो निवडणूक आहे, 8 तारखेला निकाल आहे. आपण बोलू याच्यावरती. कारण पंतप्रधान मोदी यांच्याही 3 की 4 मोठ्या सभा व्हायच्या आहेत. त्याच्यामुळे वातावरण पूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या दिशेने बदलेल, त्यांच्या बाजूनी बदलेल असं आज तरी दिसतंय. आपण चर्चा करूच. तुर्तास इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करा. धन्यवाद.